नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत. दरम्यानच्या काळात रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे आमचे 2 डायरेक्टर आलेत. तर मी आदरणीय व्यासपीठ यांना विनंती करतो की कृपया त्यांचं निलाप करायचं आहे. सर्वप्रथम मी युवराज मांगरे यांना विनंती करतो. युवराज मांगरे आमचे पास्ट प्रेसिडेंट आहेत. ते स्वतः ॲडव्होकेट आहेत. पुण्यामध्ये शासनाचे 2 ठिकाणी त्यांचं कन्सल्टिंग प्रॅक्टिस असते. थँक्यू वाकडे सर. ते लास्ट इयर आमचे एजी सुद्धा होते आणि त्यांचं सुद्धा रोटरी क्लबला एक चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन लागत असतं. त्यानंतर मी सरांना विनंती करतो की सुनील काका जगताप यांचं सुद्धा पिनअप करायचं आहे. सुनील काका जगताप हे आमचे ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक तसंच हासोडमध्ये सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रसर असतात. दोस्ती क्लबचे फाउंडेशन त्यांनी केलं. मॉर्निंग वॉक ग्रुप आहे काकाश्री काका ते धक्का ग्रुप त्याचे सुद्धा ते फाउंडर आहेत. थँक्यू काका. अजून एक सत्कार आहे सर. कालच पुढारी वर्तमान यांच्यातर्फे प्रभात न्यूजपेपरच्या वतीने आदर्श गाव मोरेचे सरपंच माननीय भारतीताई गायकवाड यांचा एक सत्कार झाला होता. मी भारतीताई गायकवाड यांना विनंती करतो की रोटरी क्लब पुरंदरच्या वतीने सुद्धा सत्कार आणि ट्रॉफी स्वीकार करायची. भारतीताईंचा सुद्धा एक नेहमी चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य लाभत असतो. हिवरेमध्ये जे काय मेजर कार्य झालेले की सगळेजण म्हणतात की रोटरी हिवरेमध्ये नेली, ह्याच्या पाठीमागे बॅकग्राऊंड सपोर्ट नेहमी त्यांचा आहे. आज सेकंड टाइम ते सरपंच झालेले आहेत. थँक्यू भारतीताई. ओके, बघू समोर सगळे. गावाला पाहिजे सगळे. गौरव बप्पू असेल किती बप्पू रोटरी होतं. 7:30 वाजल्यापासून तयार. ओके, सगळे समोर. थँक्यू. सरांना विनंती करतो मी एक महत्वाची पिन लावायची राहिलेली आहे. ती फक्त माननीय आमदार साहेबांना विनंती करतो. या वर्षीची नवीन थीमची पिन अभिजित बाळवकर सरांना आपल्या हस्ते प्रदान करण्यात यावी. त्यांची अतिशय मनापासून इच्छा आहे की ती आपण एक शबासकी म्हणून बाळवकर सर. प्लीज. थँक्यू. आणि सर्वाधिक महत्वाची अजून एक पिन आपली राहिलेली आहे. मी मुळे सरांना विनंती करतो की आमदार साहेबांची नवीन थीमची जी पिन आहे ती आपण त्यांना प्रदान करावी. सर
धन्यवाद. पुढे आता आपण जिमा जेजुरी इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर असोसिएशन या NGOचे जे प्रमुख आहेत त्या सरांचे आपण विचार आता आपण ऐकणार आहोत. सर, मला तुम्हाला सांगायला फार आनंद वाटेल की जिमा आणि रोटरी यांचा आत्मा एक आहे आणि की तुम्ही आज न जाणे कित्येक घरांमध्ये रोजगार निर्माण केलेला आहे. आज इतकी कुटुंब स्वतःच्या पायावरती उभी राहिलेली आहेत आणि त्यातून सुद्धा जो CSRचा जो काही फंड असतो ते सर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व सामाजिक कार्यासाठी देत असतात आणि रोटरीमध्ये सुद्धा आपण आणि जिमा हे एकत्र येऊन काम करण्याचा हा मोठा योग आहे. कारण की त्यांच्या आतला जो गाभा आहे त्याचा हेतू सेम आणि हे सुद्धा लोकांसाठीच काम करणारी संस्था आहे आणि रोटरी सुद्धा. आणि त्यामुळे मी आदरणीय डॉक्टर रामदासजी कुटे यांना विनंती करतो की आपण सर व्यासपीठावरती आहोत आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. रोटरी क्लब ऑफ पुरंदर या क्लबचा 2024-25चा पदग्रहण समारंभ. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे मार्गदर्शक आणि उद्योग मित्र लोकप्रतिनिधी पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी जगताप साहेब. रोटरीच्या प्रथेप्रमाणे पदग्रहण समारंभामध्ये उपस्थित असलेले DG 3131 पुणे हे मुळे साहेब, इकोणे साहेब. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पुरंदर तालुक्यातील सर्वच मान्यवर, जिमाचे माझे सहकारी कार्याध्यक्ष रविभाऊ जोशी, बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम या पदग्रहण समारंभाच्या कार्यक्रमामध्ये रोटरी आणि अभिजित बागवकर सर, त्याचबरोबर सचिव जगताप साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि 2024-25च्या साठी मी जिमाच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. इकोणे साहेबांनी सांगितलं की रोटरीचा आणि माझा परिचय आहे. तर पुरंदरच्या इतिहासाचा विचार केला तर 13व्या शतकामध्ये या पुरंदरची भूमी एका काका नावाच्या यांनी, म्हणजे ज्याला आपण सोपान काका म्हणतो, त्यांनी पावन केली आणि वारकरी संप्रदायावरती खूप मोठं ऋण त्यांनी या ठिकाणी निर्माण केलं. आषाढीला जी जाणारी पालखी आहे त्याच्यामध्ये सासवडमधून सोपान काकांची देखील पालखी जाते. 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आणि 21व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये स्वर्गीय शिक्षक महर्षी, सहकार महर्षी चंदूकाका जगतापांनी देखील पुरंदरच्या इतिहासामध्ये आणि ऐतिहासिक असं काम शिक्षण क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र असेल, त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम पुरंदरमध्ये केलेलं आहे. त्याचा काही ओझरता उल्लेख देखील या ठिकाणी केलेला आहे. मी स्वर्गीय काकांचं नाव याच्यासाठी घेतोय की मी नशीबवान आहे की 2015-16ला काका रोटरीचे अध्यक्ष होते आणि मी जेजुरी रोटरीचा अध्यक्ष होतो आणि त्यावेळी देखील काका या ट्रेनिंग प्रोग्रामला 2 दिवस महाबळेश्वरला काकींबरोबर रोजून उपस्थित होते आणि काकांनी ते सर्व सेशन्स 2 दिवसाचे सेशन सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाबळेश्वरला अटेंड केले. खरं तर या पुरंदरमध्ये जी काही कामं दिसत आहेत, मग शिक्षण क्षेत्रातलं काम असेल, मग अशी एका वक्त्यांनी उल्लेख केला की काळदरीपासून इकडं पिंपरीपर्यंत आणि जवळपासून वेगवेगळ्या ठिकाणपर्यंत जवळपास 30-32 शाळांच्या माध्यमातून पुरंदरमध्ये शिक्षणाची गंगा काकांनी आणली. त्याचबरोबर त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आदरणीय आमदार संजयजी जगताप आर्थिक क्षेत्र असेल, सोपान काका बँकेच्या माध्यमातून असेल, पुरंदर नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून असेल, पुरंदरला सक्षम करण्याचं काम या ठिकाणी करतायत. खरं पाहायला गेलं तर रोटरी हा थोडासा वेगळा संप्रदाय आहे असं म्हटलं तर वावगं आहे. मी संप्रदाय शब्द या अर्थाने वापरतोय की या ठिकाणी असलेल्या अनेकांना संप्रदाय म्हटलं की थोडं कनेक्ट झाल्यासारखं वाटतं. आपल्याकडे मानसिक स्वास्थ्यासाठी समाजमानच मुळामध्ये असं आहे की आपण एकमेकांवर बसतो, बोलतो आणि आनंद मिळवत राहतो. असंच एका पॉल हॅरिस या अवलियाला 1905 साली वाटलं शिकागोतल्या की आपण इतर 3 जणांना एकत्र घेऊन पहिला जो काही रोटरीची मीटिंग झाली त्याचे अध्यक्ष पॉल हॅरिस झाले 1905 साली.
आणि मला उल्लेख केला जवळपास 45,000 क्लब्स ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी सगळ्यात मोठी जगातली एनजीओ म्हटलं तर ती रोटरीचं नाव त्या ठिकाणी आहे. रोटरीनं खूप मोठी कामं केली. खरं तर वर्ल्ड वाईड पीस किंवा जागतिक शांतता निर्माण व्हावी खरं तर रोटरीचं ध्येय होतं. आणि मला सांगायला आनंद वाटेल कित्येक जणांना माहीतही नसेल, दुसऱ्या महायुद्धातले जे प्रमुख 3 नेते होते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील, इंग्लंडचे राष्ट्राध्यक्ष चर्चिल असतील, हे दोन्ही लोक रोटरी होते. आणि सगळ्यात महत्वाचा विरोधाभास हा होता की रोटरीची जर्मनीमध्ये 1933 पर्यंत शाखा होती, परंतु जेव्हा ऍडॉल्फ हिटलर जर्मनीचे चान्सलर झाले त्याच्यानंतर रोटरीने त्यांना काम बंद केलं. म्हणजे हुकुमशहाच्या उदयानंतर मी असं म्हणणार नाही तुम्ही भारतातलं काम बंद करा, फक्त मी इतिहास सांगतो. तर अशा पद्धतीनं रोटरी काम करत आली आहे. जगामध्ये अनेक रोटरियन्स खूप प्रसिद्धीला पावले आणि अनेक प्रसिद्ध पावलेले लोक रोटरियन झाले. करणारे एडमंड हेनरी रोटरियन होते. चंद्रावरती जाणारे नील आर्मस्ट्रॉंग रोटरियन होते. तुम्ही आम्ही या अंधारात देखील ज्या बल्बमुळे या ठिकाणी एकमेकांना पाहू शकतोय त्या बल्बचे शोधक थॉमस एडिसन हे देखील रोटरियन होते. खूप चांगले लोक रोटरीमध्ये होऊन गेले. आणि त्यामुळं मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा माणूस हा खरं तर समाजामध्ये वावरणारा माणूस आहे, एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याशी बोलण्याशिवाय चैन पडत नाही. आमचे संजयजी चव्हाण साहेब या ठिकाणी महिन्यातून एकदा तरी ते आमच्याबरोबर बॅडमिंटन खेळायला येतात. म्हणजे एकत्र येणं हा मानवी स्वभाव आहे. आणि लोकांच्या मनशास्तीसाठी 2 संप्रदाय निर्माण झाले, एक निरीश्वरवादी आणि एक ईश्वरवादी. आपण जर पाहायला गेलो तर खूप मोठे पंथ म्हणजे प्रत्येक धर्माची जी काही उदय झालाय तो लोकांच्या समाज स्वास्थ्यासाठी किंवा मानसिक स्वास्थ्यासाठी झाला. अनेक धर्म हे ईश्वरवादी होते, अनेक संप्रदाय हे ईश्वरवादी होते, खूप मोजके संप्रदाय हे निरीश्वरवादी आहे आणि त्यातला रोटरी एक आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण रोटरी हा एकमेव गोष्ट आहे. आपण जर बघितलं आमदार साहेब तर जेव्हा संप्रदाय येतो तेव्हा लोकांची नावं बदलली जातात, तो संप्रदाय परंपरेने पुढे चालत जातो. रोटरी हा एकमेव संप्रदाय असा आहे की दरवर्षी तिथं प्रेसिडेंट बदलतो, दरवर्षी तिथं सेक्रेटरी बदलतो, दरवर्षी तिथं डीजी बदलतो. म्हणजे रोटरी ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे असं कुठल्याही सभासदाला वाटत नाही. आणि हे रोटरीचं सगळ्यात मोठं यश आहे असं म्हटलं तर वाटतं. कारण रोटरीमध्ये काम करणारा माणूस हा पदाच्या अपेक्षेने कधीही काम करत नाही. पु ल देशपांडेंचे एक रावसाहेब म्हणून कथाकथन आहे आणि त्याच्यामध्ये पु ल देशपांडे असं म्हणतात आमदार साहेब की आमचा बेळगाव मधला रावसाहेबांचा जो अड्डा होता त्याच्यामध्ये सगळे येऊन बसायचे, डॉक्टर येऊन बसायचे, इंजिनियर येऊन बसायचे, लेखक येऊन बसायचे, साहित्यिक येऊन बसायचे. परंतु राजकारणी नावाची जमात तिथे कधी येऊन बसत नव्हती. कारण मानाची असलेली खुर्ची तिथे नसल्यामुळं राजकारणी लोक तिकडे फिरत नाही. मी अपवाद आमदार साहेबांचा आहे हे त्याला सांगतोय. त्याचं कारण असं आहे, काही दिवसापूर्वी मी दिल्लीला गेलो होतो. आदरणीय पवार साहेबांना भेटायला मी गेलो आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, अनेक जणांनी अनुभव घेतला असेल, पुण्यातला किंवा बारामतीतला कुठलाही व्यक्ती तिथं जर गेला तर त्याचं आदरातिथ्य आणि जलपान होतं. माझी साहेबांबरोबरची भेट झाल्यानंतर मी बाहेर आल्यानंतर नाश्ता करताना साहेबांचे एक PS आहेत जे IAS आहे म्हणजे IRS मधले आहेत, फॉरेन सर्व्हिसेस मधले आहेत. त्यांच्याशी मी ते आले आणि बोलायला सुरुवात केली. त्यांनी डॉक्टर साहेब सासवडवरून आले. ते म्हटलं माझे मित्र तिथं राहतात सासवडला. म्हटलं तर यांचे मित्र म्हणजे कोणीतरी अधिकारी असतात. ते म्हटले संजय माझा मित्र आहे. मग मी त्यांना सांगितलं हो म्हणजे तुम्ही कुठल्या संजय बद्दल बोलताय, कारण 2 संजय आहेत ना. तर ते म्हटले संजय चंद्रकाका जगतात. हा म्हटलं ते बरोबर, खूप मोठे उद्योजक आहेत. ते म्हटले का हो तुम्ही त्यांना आमदार नाही म्हणत. म्हटलं सर आमदारकीपेक्षा खूप मोठे उद्योजक आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी लगेच फोन लावला. अरे असा माणूस भेटला की मला वाटतं आमदार सारखी फोन लावला की असे व्यक्ती आलेले आहेत आणि ते असं म्हणतात की ते आमदार किंवा राजनीतीवाला किंवा राजकारणी माणसांपेक्षाही उद्योजक म्हणून त्यांची सतत व्हिजन ती असते. आणि मला वाटतं की त्यांनी फोन लावल्यानंतर शिंपी साहेबांनी बोलले की ते म्हणले की जेजुरीचे डॉक्टर आले, तर त्यांनीही सांगितले की डॉक्टर कुठे आले का. तोही माझा अभिमान होता म्हणजे माझ्यासाठी अभिमानाचा विषय होता. तर सांगायचा मुद्दा हा आहे की
अशा पद्धतीची लोक याला रोटरीला जोडली गेलेली आहेत. पुरंदरचा रोटरी क्लब म्हणजे काका असतील, त्याच्यानंतर काकी काही दिवस 1 वर्ष काकींनी अध्यक्षपद भूषवलं. खूप चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. रोटरी क्लब मध्ये काम करत असताना खरं तसं पाहायला गेलं तर बिझनेसमॅन, प्रोफेशनल्स आणि सोशल लीडर्स या 3च कॅटेगरी जास्त रोटरी क्लबला जोडल्या जातात. मला वाटतं तिकडे साहेब मुळे साहेब तुमची क्षमा मागून सांगतो की खरं तर आपली रोटरीची फी जी असते ती डॉलरमध्ये आपण घेतो. माझी एक सूचना आहे की ती ज्या देशात रोटरी त्याच्या करन्सीमध्ये घेतली तर मेंबर्स खूप वाढतील. कारण $100 आपण जेव्हा घेतो बरेचसे रोटरी क्लब काही काळानंतर बंद पडण्याच्या किंवा याच्या अवस्थेमध्ये येतात. त्याचं कारण त्याला लागणारे आर्थिक गणित जे आहे ते जुळवताना अडचणी येतात. पुरंदरच्या रोटरी क्लबमध्ये एक खूप मोठा खंबीर सामर्थ्यवान व्यक्ती ह्या क्लबच्या पाठीमागे आहे आणि त्यामुळे हे सगळे लोक काम करतायत आणि त्यांनी त्यांची कृतज्ञता देखील व्यक्त केली. गायकवाडताई म्हटलं की मला पुरस्कार मिळाला आमदार साहेब तुमचं मार्गदर्शन आहे. रोटरी क्लबवाल्यांनी सगळ्यांनी सांगितले की आमदार साहेब तुमचं मार्गदर्शन आहे म्हणून हे शक्य होतं. मला वाटतं की या कनेक्टमध्ये ही गोष्ट खरी आहे की रोटरी हा मुळातच सर्व्हिस गो अँड सेल म्हणजे आपल्या पलीकडे जाऊन सेवा दिली पाहिजे. परंतु रोटरी क्लबचा जर आपण विचार केला तर इराण, क्युबा अशा दुर्गतीला प्राप्त असलेल्या देशांमध्ये आता क्लब काम नाही करत. परंतु बहुतांश क्लब हा डेव्हलप कंट्रीज मध्ये काम करतो आणि जो रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून डेव्हलप कंट्रीज मधले जर क्लब आमच्या पुरंदरला जॉईन करून दिले तर खूप मोठ्या प्रमाणात ते काम होऊ शकतं. आणि मला खात्री आहे की आपण कात्रज क्लबच्या माध्यमातून म्हणजे हॅपी स्कूलच्या बद्दल तिकोणे साहेब बोलले, खूप चांगली संकल्पना आहे. जवळपास आमदार साहेब तर शिवाजी शिक्षक प्रसारक मंडळाच्या माध्यमातून खूप मोठं शैक्षणिक कार्य या ठिकाणी उभा केलेलंच आहे. कारण खरं तर पुरंदर हा जरी पुण्यापासून अत्यंत जवळ असा भौगोलिक तालुका असला तरी विकासाच्या बाबतीमध्ये कित्येक वर्ष हा बॅकलॉगचा तालुका असं म्हटलं तर वावगं ठरत नव्हतं. आणि अशा पद्धतीनं काम करत असताना जर याच्यामध्ये कात्रज क्लब असेल, आपलं 3131 असेल किंवा बाकीचे जे क्लब्स आहेत एक्सपेशली युरोपियन कंट्रीज मधले क्लब, आमचे डॉक्टर सुनील धुमाल म्हणून सातारला शिरबाळा क्लब चालवतात, ते बऱ्याचशा युरोपियन क्लबशी कनेक्ट आहेत. कित्येकाला माहित नसेल की युरोप मधले तुम्ही कुठल्याही देशामध्ये बहुतांशी देशामध्ये जिथं आपण जातो कारण उत्तर कोरिया किंवा इराणला आता कोणी जाण्याचं धाडस करणार नाही, तिथं क्लबही नाही यांचा. पण ज्या ज्या ठिकाणी यांचे क्लब आहेत तिथं खूप चांगलं नेटवर्किंग म्हणजे क्लबच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धीला तर मदत होतेच, परंतु त्याच्याच बरोबर तुम्ही जेव्हा परदेशात जाता तेव्हा परदेशामध्ये एकलेपणा जाणवत नाही. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे रोटरी आहे. कारण तुम्ही कुठेही गेला, कुठल्याही शहरात गेला तरी 4-2 क्लब तिथे असतात आणि ते तुमची खूप चांगल्या पद्धतीने तुमच्याशी कनेक्ट होतात. अशा ह्या रोटरीच्या कामामध्ये नव्यानं अभिजित बागवकर सर आणि ऍडव्होकेट जगताप सर यांच्या नेतृत्वाखाली हा क्लब 24-25 मध्ये काम करतोय. यांना शुभेच्छा देतो आणि या क्लबच्या माध्यमातून अधिकाधिक रोटरी यांना जोडले जाते आणि पुरंदरच्या विकासाला मग ते शैक्षणिक असेल, पर्यावरणीय दृष्टिकोनातून असेल, पाण्याचे प्रश्न असेल, कारण रोटरीचं खूप मोठं काम शुद्ध पाणी, शुद्ध जल. आपल्याला कित्येकांनाही माहिती नसेल की रोटरीनं कुठलाही प्रसिद्धी न मिळवता अनेक मोठे मोठे जागतिक प्रकल्प केलेले आहेत. आपण 2 गुण जिंदगी की ज्याला आपण पोलिओ ड्राईव्ह म्हणतो, खूप मोठा गाजावाजा सरकारने जवळजवळ हा 10-12 वर्ष ड्राईव्ह झाला आणि हा देश पोलिओ मुक्त झाला. आपल्याला कित्येकाला माहित नसेल की ही सगळी लस रोटरीने पुरवलेली होती. कित्येक मोठी मोठी कामं याच्यामध्ये रोटरीने केलेली आहेत आणि मला खात्री आहे अशाच पद्धतीची कामं रोटरी क्लब ऑफ पुरंदर पुण्यातल्या किंवा इतर क्लबच्या माध्यमातून इतर क्लबच्या सहकार्याने करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्याप्रमाणे आता कुठे सर म्हणाले, मला सर तुम्हाला सांगायला आवडेल की रोटरी क्लब ऑफ पुरंदर मध्ये राजकारणी आहेत पण राजकारण नाही आणि त्यामुळे हा एक भक्कम लोक हे आमच्या पाठीशी सर्वत्र उभे आहेत. त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचता येतं, अनेक अडचणींवरती मात करता येते आणि सर्वांपर्यंत मदत पोहोचवता येते. आणि तुम्ही आणखीन एक म्हणालात त्यांनी सोपान काकांपासून आढावा घ्यायला सुरुवात केली. मला सांगावं असं वाटतं की म्हणजे याचा अर्थ पुरंदरला काका हवेच. आदरणीय आमदार साहेबांचा कार्याचा पसारा बघून त्यांच्यावरती प्रेम करणारे लोक त्यांना कार्यसम्राट आमदार म्हणतात. त्यांच्या कामाचा धडाका बघून दमदार आमदार म्हणतात.
मला त्यांच्यातला प्रत्येक वेळेस त्यांना प्रेमळ व्यक्ती दिसतो आणि म्हणून मला खऱ्या अर्थाने मला असं म्हणावं वाटतं की ते मला आपले आमदार वाटतात. असे किती राजकारणी असतील की ज्यांच्याकडे पाहिल्यावरती असं वाटतं की हा आपला माणूस आहे. पण खरं सांगतो इथे सरांवरती प्रेम करणारी माणसं आहेत. इथे कोणालाही सरांकडून काही अपेक्षा नको आहे. ही सरांचं प्रेम आहे जे सगळ्यांना सरांपर्यंत ओढतं. आणि म्हणून ही एक माझी उपाधी आहे सरांसाठी की हे आपले आमदार. मी रोटरीमध्ये येण्याच्या आधी माझ्या घरातले 40-50 लोक, गावातले 100-1 लोक इतक्या लोकांशी कनेक्टेड होतो. पण जेव्हा रोटरीमध्ये आलो तेव्हा मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की आज मला 195 देशांमध्ये जाऊन ओळख काढता येऊ शकते आणि आज 14 लाख रोटेरियनशीच्या नेटवर्क मधला मी एक माणूस आहे. आणि मला आता खात्री वाटते की उद्या माझी मुलगी जेव्हा परदेशामध्ये शिकायला जाईल तेव्हा तिथे कोणी ना कोणी माझ्या हक्काचा असेल. आणि म्हणून रोटरी ही खूप मोठं कुटुंब आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण या रोटरीमध्ये यावं. आपण सर्वांनी एकत्रितपणे खांद्याला खांदा लावून काम करावं अशी ही संस्था आहे. मी या रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर माननीय मुळे सरांना विनंती करतो आपण आम्हाला पुष्कराज सरांच्या ऍज अ प्रोटोकॉल त्यांनीच माझ्यानंतर बोललं पाहिजे. मी जास्त वेळ घेणार नाही. खरं म्हणजे बावळते अध्यक्ष डॉक्टर सुमित काकडे असतील, प्रवीण सर असतील, डॉक्टर प्रवीण सर असतील, सचिव, त्यांचे सर्वच पॅक आणि आता नव्याने ज्यांना जबाबदारी आज पुरंदर रोटरी क्लब ऑफ पुरंदरची ज्यांना मिळाली अध्यक्षपदी ते आमचे मित्र आणि रोटरियन अभिजितजी बालवकर सर, त्याचप्रमाणे सचिव रोटरियन ॲडव्होकेट आनंदजी जगताप सर, दोघांनाही खूप मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. त्यांच्या पॅकचे सर्वच रोटरियन हे सगळेच आमचे आदरणीय आहेत. औषध सरांनी आता सांगितल्याप्रमाणे खरं म्हणजे अतिशय तळागाळामध्ये आणि प्रत्येकजण आपल्या प्रोफेशनमध्ये एक वेगळी ओळख ठेवून त्या ठिकाणी आहे. आणि आज आनंद एकाच गोष्टीचा होतो, पुष्कराज सर आपण त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना गाईड करायला आलेला आहात. आनंद तिकोने सर सुद्धा ॲग्री स्कूलचे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर आहेत आणि अनेक शिक्षक, सागर सर आता आमच्याकडे राष्ट्रपती पुरस्कार ज्यांना मुख्याध्यापक म्हणून मिळाला, खूप इनोव्हेटिव्ह शाळा ते त्या ठिकाणी चालवतात. सय्यद सर आहेत पुरंदर हायस्कूलचे, आदरणीय त्या ठिकाणी टाकवले सर आहेत, अनेक शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सर्वच सहकारी नगरपालिकेचे, त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे पत्रकार वगैरे सगळे सहकारी आणि सगळे रोटरियन आहेत. जास्त वेळ सर न घेता मी डॉक्टर कुटे सरांनी सुद्धा खूप कमी शब्दांमध्ये रोटरियनचं काम संपूर्ण देशभरातलं सुद्धा आणि जगभरातलं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं. अमित सरांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला सविस्तर त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि अभिजित सरांनी सांगितलेली गोष्ट की जी लहान मुलगा कशा प्रकारे मदत करू शकतो आणि तीच गोष्ट सगळ्यात महत्वाची की आपल्या एकूण कार्यकर्तृत्वामधला काहीसा हिस्सा आपण जर समाजाला देऊ शकलो तर निश्चितपणे ते खूप मोठं काम होऊ शकतं. आणि आपला काहीसा हिस्सा आणि आपल्या मित्रमंडळींचा एकत्रितपणे काहीसा हिस्सा अशा ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस तो क्लब तयार होतो आणि त्या क्लबचं रूपांतर डिस्ट्रिक्टमध्ये होतं, डिस्ट्रिक्टचं रूपांतर स्टेटमध्ये होतं, स्टेटचं रूपांतर देशामध्ये होतं आणि मग ते जगभर व्यापलं जातं. आणि एखादी खूप डोंगरा एवढी मोठी गोष्ट सुद्धा सहजपणे आपण सगळी मंडळी एकत्रित मिळून पेलू शकतो. हेच खरं म्हणजे रोटरीयनचं आणि रोटरी क्लबचं ब्रीद आहे. त्यामुळे आपण जास्त मंडळींनी खरं म्हणजे कैलासवासी काकांचं मत असायचं म्हणजे प्रत्येक इनोव्हेशनला सगळ्यात पहिले ते असायचे आणि त्यामुळे नेहमी म्हणजे ते प्रेसिडेंट असताना मी रोटरियन नव्हतो, परंतु ते ज्या दिवशी प्रेसिडेंटशिप वरनं माझ्या आई आल्या त्यांच्यानंतर आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की पहिला मेंबर होऊन जा. आणि खूप इनोव्हेटिव्ह म्हणजे आम्हाला सगळ्यांना तिथे उपस्थित सगळे आहेत, कृष्णा शेट आहेत, आनंद आदरणीय
या ठिकाणी उमाकांत सर आहेत, सगळीच मंडळी म्हणजे सगळ्याच मंडळींना आम्हाला पुश करायचं काम हे रोटरी क्लबमध्ये माझ्या वडिलांनी खरं म्हणजे केलं आणि मी निश्चितपणे माहिती आठवण काढतो. परंतु सर ज्यावेळेस रोटरीयन म्हणून आम्ही सर्वजण प्राऊड फील करतो, अनेक मंडळी ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस त्याचं महत्व आपल्याला कळतं आणि टीमवर्क काय आहे. आणि आपण सगळेजण म्हणजे 1 रुपया एका व्यक्तीने दिल्यानंतर तो मगाशी सरांनी जसं कुठे सरांनी उल्लेख केला की 15 लाख रुपये ही खूप मोठी रक्कम आहे. परंतु ज्यावेळेस प्रत्येक रोटरीयन 1 रुपया काढतो त्यावेळेस 15 लाख रोटरीयन या देशात जगातले एकत्र आले तर एका मिनिटामध्ये 15 लाख रुपये उभे राहतात. हीच खरं म्हणजे ताकद त्या ठिकाणी आहे. मी खूप मनापासून आम्ही सरांना आनंद सरांना खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्यांच्या सर्वच पॅकच्या टीमला खूप मनापासून शुभेच्छा देतो. निश्चितपणे जे काही सहकार्य लागेल ते सर्व माझ्याकडून मी निश्चितपणे करायचा प्रयत्न करेन. एवढंच ॲज अ रोटरियन आय एम अ प्राऊड रोटरियन. मी खूप मनापासून शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच सर. सॉरी डिस्टर्ब केला. ह्या कार्यक्रमामध्ये सर्वात एक महत्वाची गोष्ट राहिलेली आहे की जे आता फार चांगलं सूत्रसंचालन करत आहेत आणि ज्यांनी आपल्या वक्तृत्वावरती सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलेलं आहे असे आमचे सहकारी आणि 5 प्रेसिडेंट यांना या वर्षीची पिन लावण्याची जे आहे ते राहून गेलेलं आहे. आणि आमदार साहेबांनी विनंती करतो की ती पिन त्यांना लावावी. काही 2 वर्षासाठी सरांनी त्यांच्या काही वैयक्तिक कामासाठी रोटरीमधून थोडासा बाजूला झाले होते आणि या वर्षीपासून पुन्हा ते रोटरीमध्ये सहभागी झाले. तर पुन्हा एकदा सर तुमचं स्वागत आणि पुन्हा एकदा रोटरीला ज्यांच्या वक्तृत्वामुळे आणि ज्यांच्या सूत्रसंचालनामुळे एक वेगळं प्राप्त होते ते पुन्हा एकदा पावसे सरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. धन्यवाद. पूर्ण तालुक्यामध्ये गणित विषयावरती जे फेमस सर आहेत म्हणजे सरांना मी आवर्जून सांगतो की त्यांचे वडील फार फेमस होते तालुक्याला. तालुक्याला बेरजेचं राजकारण म्हणजे गणित भाषेमध्ये माणसं जोडायची कशी ही नेहमी आम्ही पावशे सरांकडून शिकत असतो. आणि दुसरं अजून एक सांगायचं आवडून सांगतो की कैलासवासी चंद्रकाका जगताप यांच्या नंतर त्यांनी अमित पावशे सरांची निवड केली की रोटरी त्यांनी लीड करावी असे आमचे अमित पावशे सर. दरम्यानच्या काळात अजून एक आहे की गेल्या वर्षी रोटरी क्लब एक अत्यंत सक्षमपणे ज्यांनी आमच्याकडे धुरा दिली ते आमचे डॉक्टर सुमित काकडे व डॉक्टर प्रवीण जगताप यांना सुद्धा आम्ही थँक्स गिव्हिंग देत आहे. तर मी आमचे सेक्रेटरी आनंद जगताप यांना विनंती करतो की त्यांनी कृपया सुमित काकडे सरांना एक गिफ्ट द्यावं. सुमित काकडे सरांनी कृपया त्यांचा स्वीकार करावा. मी त्यांना विनंती करतो. थँक्यू काकडे सर. तसंच आमचे 5 प्रेसिडेंट व गतवर्षीचे आमचे सचिव डॉक्टर प्रवीण जगताप यांनी सुद्धा अत्यंत सुंदरपणे आम्हाला रोटरी क्लबचे नेहमी डिसिप्लिन सांगत असतात. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की कृपया त्यांनी आमची छोटीशी भेट स्वीकार करावा. आणि जगताप यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी गिफ्ट द्यावं. बघू इकडे समोर सर. थोडंसं स्ट्रेट. थँक्यू. नमस्कार. सर्वप्रथम आमदार साहेबांनी प्रोटोकॉल प्रमाणे आधी माझ्या बोलले म्हणजे तो जो मनाचा मोठेपणा दाखवला त्याच्याबद्दल मी त्यांचा खरंच ऋणी आहे. आणि खरोखर जसं पावसा सरांनी सांगितलं तसं
माननीय आमदार संजयजी जगताप सर, जिमाचे अध्यक्ष डॉक्टर रामदास कुटे साहेब, आरसी पुरंदरचे अध्यक्ष रोटरियन अभिजित बारावकर, सेक्रेटरी रोटरियन आनंद जगताप, डिस्ट्रिक्ट हॅपी स्कूलचे डायरेक्टर आनंदजी तिकोणे, इमिजिएट पास प्रेसिडेंट सुमित काकडे, इमिजिएट पास सेक्रेटरी प्रवीण जगताप, तसेच रोटरी क्लब पुरंदरचे आणि जिमाचे सर्व सदस्य आणि माझ्या मित्रांनो. इन्स्टॉलेशनचा सोहळा जो असतो तो मला खरं नेहमी कुतूहलाचा वाटतो, कारण एक आधीचा प्रेसिडेंट असतो तो पूर्ण ताकदीनिशी या क्लब करता काम करत असतो, त्याची पूर्ण स्वप्न या क्लबमध्ये बघत असतो. तो क्लब एका उंचीवरती नेतो आणि जेव्हा 30 जून होतो तेव्हा ती धुरा तो पुढचा प्रेसिडेंटवरती सुपूर्द करतो आणि नंतर तो पुढचा प्रेसिडेंट जो असतो तर तो क्लब आणखीन एका नवीन उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे खरोखरीच कौतुकाचा आणि आनंदाचा असा हा सोहळा असतो. आणि मला वाटतं रोटरी क्लब अध्यक्षपद हे एकमेव असं पद असेल जिथं पदभार जेव्हा चेंज होतो तेव्हा जाणारा आणि नवीन येणारा दोन्ही प्रेसिडेंट खुश असतात. डिस्ट्रिक्ट 313 मध्ये बराच 2 मिनिटात माहिती सांगेन मी. डिस्ट्रिक्ट 313 मध्ये साधारणपणे आपल्याकडे 145 क्लब आहे, ज्याचा एक भाग म्हणजे रोटरी क्लब पुरंदर आहे. साधारणपणे 170 कोटीचे प्रोजेक्ट्स आपण दरवर्षी करतो 1 जुलै ते 30 जून मध्ये. 145 क्लब्स मध्ये आपल्याकडे 5,500 सदस्य आहेत आणि असं या प्रकारे आपलं काम चालतं. अभिजितचं जे पीओडी मी बघितलं, त्यांची माहिती ऐकली तर अक्षरशः त्यांनी एक मोठी शोधून आणलेला आहे असं मी म्हणेन आणि त्या सगळ्या मोठ्यांचे एक सुंदर मार्ग सुरू आहे आणि हा क्लब लीड करायला ते सज्ज आहेत. अतिशय सिन्सिअर आणि हार्डवर्किंग माझ्याकडे आतापर्यंत 2दा ते 3दा ते आलेले आहेत. दरवेळेला येताना अनेक प्रश्न घेऊन येतात, पण मला त्याचं कधी वाईट वाटत नाही कारण त्याच्या मागे त्यांचा मला अभ्यास दिसतो. सो आय एम कॉन्फिडंट आणि माझ्या अंडर जेवढे क्लब्स आहेत डिस्ट्रिक्टमध्ये तर त्या क्लब्स पैकी सगळ्यात म्हणजे काय ब्राईट प्रेसिडेंट म्हणलं तर मी अभिजित सरांच्या नाव घेईन. तसंच रोटरी क्लब पुरंदर साधारणपणे मला वाटतं 10 वर्ष जुना क्लब आहे, अतिशय मॅच्युअर क्लब आहे मला वाटतं. आणि मेंबरशिप ग्रोथलाही खूप चान्स आहे कारण हा एरिया जुन्नरपर्यंत जातो, सासवड पुरंदर हे सगळे एरिया याच्यात कव्हर होतात. सो मेंबरशिप ग्रोथ आपण नक्की करू शकतो, पोटेन्शियल आपल्याकडे नक्की आहे. रोटरी क्लब प्रत्येक मेंबरसाठी येणाऱ्या मेंबरसाठी काही ना काही नक्की देत असतं. कोणी फ्रेंडशिप करता येतं, कोणी सोशल नेटवर्किंग करता येतं, कोणी प्रोजेक्ट्स करता येतं किंवा कोणी बिझनेस नेटवर्किंग करता येतं. थोडक्यात प्रत्येकाकरता काहीतरी आहे आणि आपण जेवढे मेंबर वाढवू तेवढं आपल्याला थोडक्यात सेवा करण्याचा संधी मिळणार आहे. सेवा करण्याचा आपलं स्किल जी आहे तर ती वाढवणार आहे आपण. रोटरी फाउंडेशन हा एक रोटरीचाच भाग आहे आणि त्या रोटरी इंडिया फाउंडेशन असते. मला डॉक्टर रामदास सरांना सांगावं असं वाटतं की आपण डॉलरमध्ये जेव्हा पैसे देतो ते डॉलरमध्ये न देता ते आपण रुपयातच देत असतो. फक्त रोटरी ही जागतिक संस्था असल्यात आणि सगळ्यांना एक काहीतरी पॅरामीटर लावावं म्हणून आपण म्हणताना डॉलरमध्ये म्हणतो आणि प्रत्येक महिन्याला त्याचा इंडियाचा रेट येत असतो. सो आपण जे पैसे देत असतो, डोनेशन देत असतो तर ते रोटरी फाउंडेशनकडे न जाता रोटरी इंडिया फाउंडेशनकडे जातात आणि त्या पैशाचा विनियोग हा इथंच केला जातो. रोटरी फाउंडेशन मध्ये CSR ग्रांट्स असतात आणि ग्लोबल ग्रांट्स असतात. सो ग्लोबल ग्रांट मध्ये काय होतं की जागतिक लेवलचे जे काही रोटेरियन्स पैसे देतात, भारत हा अजूनही आपल्या दृष्टिकोनातून एक बेनिफिशियरी कंट्री आहे. आपण गिव्हर नाही, आपण टेकर आहोत. जर का आपण इथं ग्लोबल ग्रांटच्या माध्यमातून एखादा प्रोजेक्ट तयार केला, इथं हॅपी स्कूलचा असेल, विंडन विहिरीचा असेल, एखादा बांध बांधण्याचा प्रोजेक्ट असेल, छोटा डॅम असेल, शाळेतला असेल किंवा इतर कुठल्या एन्व्हायरमेंट मधला जर का असेल तर ते छोटं रोप जर का आपण लावलं आणि तो प्रोजेक्ट जर का व्यवस्थित ड्राफ्ट केला, डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याकडे ड्राफ्टिंगची टीम आहे पूर्णपणे, तर जगातल्या रोटेरियन्स कडनं, जगातल्या विविध क्लब्स कडनं आपल्याला या प्रोजेक्ट करता पैसे येऊ शकतात. ते नक्की येतात. आपल्याकडे उदाहरणं पण आहे. डोन सारखा जो क्लब आहे अतिशय छोटा क्लब, त्यांनी गेल्या वर्षी $54,000 प्रोजेक्ट केला. 116 टॉयलेट्स बांधल्या त्यांनी स्लम एरियामध्ये आणि त्याच्यामध्ये डोन क्लबचं योगदान हे फक्त $3,000 होतं. तसंच गोरेगाव क्लब जो आहे त्यांनी सोलरचा खूप मोठा प्रोजेक्ट केला, $1 लाख प्रोजेक्ट केला ग्लोबल ग्रांट. त्याच्यामध्ये त्यांचं योगदान हे $5,000 होतं. $95,000 हे भारताच्या बाहेर मिळाले होते. ही ग्लोबल ग्रांटची ड्युटी आणि हे फक्त रोटरीमध्ये होते. तर जर का आपल्याकडे CSR फंड्स असतील, मी कुठे सरांनाही सांगेन, आमदार साहेबांनाही सांगेन
की जर का आपण आसपासच्या एरियामध्ये इंडस्ट्रीमध्ये जर का शब्द टाकू शकला तर त्या निमित्ताने सीएसआरची लायबिलिटी तर सगळ्या बऱ्याच कंपन्यांना असते, तसे त्यांना पैसे द्यायचे असतात. ते जर का रोटरी क्लबच्या माध्यमातून जर का डायव्हर्ट झाले तर एक छोटा रोप लागेल आणि जर का हे आपण रोप लावू शकलो तर मी तुम्हाला नक्की विश्वास देतो की मी माझ्या कॅपॅसिटीमध्ये त्याचा मोठा वृक्ष नक्की करून देईन आणि या भूमिका तालुक्यातच आपण तो प्रोजेक्ट करू. ही ग्लोबल ग्रँटची जी जादू आहे, मला वाटतं तुमच्या क्लबने 19-20 मध्ये ग्लोबल ग्रँट केलेला पण आहे, सिनर्जीमध्ये केले 2 केलेले. ही जादू आपण परत एकदा यंदाच्या वर्षी करूया. तुम्ही फक्त रोप लावा, आपण पुढचं काम सगळं करू. माझी पूर्ण टीम जी आहे ग्लोबल ग्रँट ड्राफ्टिंगची ती मी तुमच्या पाठीमागे उभी करेन. ऑपॉर्च्युनिटीज बऱ्याच आहे आपल्याला याच्यामध्ये. जसं जसं पुढं आपण वर्षभर काम करत जाऊ तसं आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज पुढच्या मिळत जातील आणि ते एक्झिक्यूट होत जातील. सो ऑल माय बेस्ट विशेस टू रोटरीयन अभिजित, प्रेसिडेंट अभिजित अँड ऑल हिज बीओडी. अतिशय उत्तम काम करतील आणि जिथं कुठं त्यांना मदत लागेल त्यांना मदत करण्यासाठी तिकोणी सर आहेत हॅपी स्कूलमध्ये. ओव्हरऑल डिस्ट्रिक्टमध्ये काम कुठले लागलं तर मी आहे, हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि इथंच थांबतो. थँक्यू. मी उपस्थितांचे आभार मानण्यासाठी माननीय डॉक्टर प्रवीणजी जगताप यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आजच्या ह्या पदग्रहण समारंभासाठी आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. खरं पाहिलं तर वेळात वेळ काढून पदग्रहण समारंभ हा खरंच म्हणजे आमच्या ट्रेनसाठी आणि सर्वांसाठी उत्स्फूर्त देणारा, मोटिवेशन देणारा आणि पुन्हा एकदा गेट टुगेदर असा आणि नवीन मित्रांना भेटण्याचा असा एक हा सोहळा असतो. आणि या सोहळ्याची उपस्थिती आपण सर्वांनी देऊन जे काही आम्हाला पुन्हा एकदा प्रोत्साहन दिलेले आहे त्याच्यामध्ये सर्वच शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, नगरपालिकेचे सर्व माजी आजी सर्वच पदाधिकारी आहेत, तिथे सर्वच नगरसेवक आहेत, पत्रकार बंधू आहेत, समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वच मंडळी येथे आहेत. आपले ह्याच्यामध्ये चव्हाण सर येथे आहेत आणि याचबरोबर या कार्यक्रमासाठी आपल्याला जे काही उपलब्ध झाले ते असिस्टंट गव्हर्नर आपले सर आहेत किंवा तिकोणी सर आहेत आणि वेळात वेळ काढून सरांनी ऍक्च्युली काळजीला जायचे तिथे बरेच लोक सरांसाठी थांबलेत आणि आमदारांनी त्या वेळामध्ये वेळ काढला आणि सरांनी पूर्ण कार्यक्रम थांबले. सरांनी फक्त आम्हाला शब्द घालून शुभेच्छा दिली सरांनी पूर्ण कार्यक्रम थांबलेत आणि आम्हाला सर्वांना प्रोत्साहन दिलं, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे. आपल्याला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये माझे सहकारी आणि डॉक्टर रामदेवजी कुटे सर, अध्यक्ष जिमाचे, ते त्यांचे सहकारी जोशी सर येथे आहेत, आपले सर्वच मंडळी येथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांच्या ऋणात राहतो, आभार नाही मानत. आणि पुन्हा एकदा आपण नवीन जमाने पुन्हा एकदा 24-25 साठी आपण सर्वजण काम करू आणि नक्कीच आम्ही ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा ग्वाही देतो की जे काही आता नोळे सरांनी जे काही मार्गदर्शन करतील किंवा ते कोणी सर आहेत किंवा सर्वच मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू. तत्पूर्वी ह्या कार्यक्रम समारोपापूर्वी नवीन मेंबर येथे संदीप टिळेकर आलेले आहेत तर ते त्यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती आपली पेन लावून घ्यायची. संदीप टिळेकर.